ऑफिसमधून आल्यावरती मेघना फ्रेश झाली. स्वयंपाक, राहिलेली इतर कामं तिनं पूर्ण केली. महिना अखेर येत असल्यामुळे ऑफिसमध्ये देखील खूप सारी कामं होती. ती सारी करून अगोदरच ती कंटाळलेली होती. आता घरातलं सर्व आवरून झालेलं होतं. उद्याच्या नाश्त्यासाठी तिने इडलीचं पीठ ठेवलं होतं. कपडे इस्त्री केले, मटकी भिजत घातली, वाटण तयार केलं आणि ते देखील फ्रीजमध्ये ठेवलं. सगळं किचन आवरून तिनं लाईट बंद केले आणि तिने आपला मोर्चा हॉलकडे वळवला. हॉलमध्ये पसारा तर जणू काही तिची वाटच बघत होता. ते सारं बघून तिची चिडचिड झाली. तरी पण बोललं की भांडणं होतात म्हणून तिनं सगळं आवरलं. दरवाजा खिडक्या लॉक करून ती झोपायला निघाली. पण पुन्हा काहीतरी चुकल्यासारखं वाटलं म्हणून मागे फिरली. मेघनाचा 17 वर्षाचा मुलगा अमेय शांतपणे झोपला होता. त्याला एकदा पाहिले आणि ती झोपायला निघाली. महेश, मेघनाचा नवरा, तिची वाट बघत बेडरूममध्ये पुस्तक वाचत बसला होता. मेघना बेडरूममध्ये आली. तिनं दरवाजा बंद केला. थोडा बेडरूम आवरला आणि ती बेडवर झोपली. महेशनीही मेघना आलेली पाहून पुस्तक बाजूला ठेवलं आणि तो अंथरुणावर पडला. सगळं आवरता आवरता मेघनाला झोपायला 12 वाजले होते. मेघनानं महेशच्या हातावर डोकं ठेवलं आणि झोपली सुद्धा. दिवसभराच्या ताण आणि थकव्यामुळे ती लगेच गाढ झोपी गेली. महेशला हे सारं पाहून खूप वाईट वाटलं आणि राग पण आला. आजकाल हे रोजच झालं होतं. रात्री मेघना लगेच झोपत असे. त्यानं चिडून मेघनाला बाजूला केलं आणि तो पाठ फिरवून झोपला. मेघनाला झोपेत याची कल्पनाही नव्हती. सकाळी 6:30 वाजता मेघना उठली. तिनं नेहमीप्रमाणे सगळं आवरलं. बापलेक आपापले डब्बे घेऊन निघाले. तीही मग ऑफिसला निघाली. मेघना एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर या पोस्टवरती होती. रोज कामाचा ताण, डेडलाईन्स यानं तिचा जीव जणू ताणला जात होता. पुन्हा ऑफिसमधून निघताना घरच्या जेवणाची तयारी, आवराआवर, मेघनाचं हे रुटीन होतं. आज पण नेहमीप्रमाणे मेघना सगळं आवरून झोपायला आली. तेव्हा महेश तिची वाट बघत होता. मेघनालाही माहीत होतं की महेश माझी वाट बघत आहे. पण त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देण्याची इच्छा आणि ताकद दोन्ही तिच्यामध्ये नव्हते. ती आज पण बेडवर पडताच तोंड फिरवून झोपून गेली. हे पाहून महेशला खूप वाईट वाटलं. काय प्रॉब्लेम आहे? काहीच कळत नाही. आधीची उत्साही मेघना आता हरवली होती. माझ्यावर भरभरून प्रेम करणारी, मी ऑफिसमधून कितीही उशिरा आलो तरी बेडरूममध्ये माझी वाट बघत बसणारी, माझ्यासाठी तयार होऊन माझी मेघना कुठे हरवली आहे? महेशला सगळं कळत होतं. पण जर आपण विषयाला हात घातला तर उगाच वाद होणार म्हणून तो गप्प बसत होता. पण आज त्यानं न राहावून विषय काढणं ठरवलं. मेघना पाठ फिरवून झोपली होती. त्यामुळे त्यानं तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला प्रेमाने स्पर्श केला. त्याला वाटलं त्यामुळे कदाचित ती मोहरून उठेल, आपल्याला प्रतिसाद देईल. पण तसे काहीच झाले नाही. तरी सुद्धा त्यानं आपला रोमांस चालूच ठेवला. महेशला तिच्यावरती जबरदस्ती करायची नव्हती. पण एक नवरा बायकोच्या नात्यामध्ये जी जवळीकता हवी ती साधण्याचा तो प्रयत्न करत होता. प्रेमाचा वर्षाव पण करत होता. पण त्याला वाटले की आपण इतका प्रयत्न करून देखील मेघना आपल्याला जराही प्रतिसाद देत नाही. मेघना मेलेल्या माणसासारखी फक्त पडून होती. तिच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. महेशला खूप वाईट वाटलं. आज त्याचा राग उफाळून आला होता. त्यानं तिला तसंच सोडलं आणि तो उठला आणि म्हणाला, मेघना, मला तुझ्याशी बोलायचंय. मेघनाही काही झोपलेली नव्हती. ती सगळं अनुभवत होती. गेल्या 15-20 मिनिटं महेशने केलेले प्रयत्न तिला कळत होते आणि ती त्याला प्रतिसाद देऊ शकत नव्हती. हेही तिला कळत होतं. तिनं टेबल लॅम्प लावला आणि ती उठून बसली. तिला आज कळून चुकलं होतं की इतक्या दिवसांपासून रोखून धरलेल्या महेशच्या सहनशक्तीचा बांध आज फुटणार आहे. महेश हा शांत स्वभावाचा माणूस आहे. पण आपल्या बायकोकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी एकच अपेक्षा होती. तोही तिला काही कमी पडू देत नसे. वेळोवेळी त्याचे प्रेमही तो बोलून दाखवत असे. तिच्यासाठी गिफ्ट आणणं, 4 चौघात मान देणं, ठरलेले दिवस लक्षात ठेवणं, असं सगळं तो करत होता. त्यानं ऑफिसमध्ये मुक्तपणे काम करता यावं यासाठी घरातही कामासाठी बाई ठेवली होती. तिला वेळ देण्यासाठी त्यानं त्याच्या कामाचेही व्यवस्थित नियोजन केलं होतं. मग कुठे चूक झाली हा विचार करून वेळ लागायची पाळी आली होती. महेश खूप वेळ असं शांततेत
बसला होता. शेवटी न राहून मेघनानं बोलायचं ठरवलं. मेघना म्हणाली, महेश, मला माहीत आहे असं का होत आहे. मलाही तुझ्याबद्दल तेवढाच फिलिंग्स आहेत. माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे, किंबहुना आधीपेक्षा अधिक. पण मला माहीत नाही असं का होतं, कळतही नाही. मला वाटतं चार चौघांसारखं आपलंही आयुष्य सुखाचं असावं, पण मला ते वैवाहिक सुख तुला देता येत नाही. तू जवळ आलास की मला किळस वाटते, माझी चिडचिड होते, मग तुला वाईट वाटतं आणि मलाही. मेघना रडवलेल्या स्वरात बोलत होती. मेघना पुढे म्हणाली, कळतंय मला, मी सगळ्या सीमा पार केल्या आहेत, पण मला कळत नाही मी काय करू. मला पण त्रास होतोच आहे. तुला गमावण्याची एक अनामिक भीती माझ्या मनात ठाण मांडून बसली आहे. माझ्या या अशा वागणुकीमुळे तुला गमावून बसेन, पण माझ्याकडे काहीच त्यावरती उपाय नाही. मला माहीत होतं हे असं होणार, म्हणून मी झोपले होते. महेशला तिचा तो रडवलेला चेहरा आणि तिला होणारा त्रास बघून वाईट वाटू लागलं. त्यानं स्वतःला थोडं शांत केलं. तो मेघनाच्या जवळ गेला. तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाला, तू आधी शांत हो. तुला त्रास होतो आहे का? ऑफिसचं काही टेन्शन आहे का? असं काही आहे की जे तू मला सांगू शकत नाही? मेघना त्याच्याकडे फक्त बघत होती, कारण त्याच्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हतीच. तरी पण ती हुंदका देत म्हणाली, नाही रे, ऑफिसला टेन्शन नेहमीच असतं, त्यामुळे असं कधी होईल असं मला नाही वाटत. आणि त्रास म्हणशील तर मला माहीत नाही काय होतं, काहीच कळत नाही. मला नक्की काय होतं ते माहीत नाहीये, त्यामुळे तुला तरी काय सांगू आता. आता ह्या सगळ्यांचा आज मला कंटाळा यायला लागला आहे, पण माझ्या मनात नाही असं नाहीये. मला करताना नाही आवडत, माझी इच्छा असते. मेघना समजवण्याच्या स्वरात बोलत होती. महेशकडे पण असं काही उत्तर नव्हतं. महेश मेघनाला म्हणाला, जाऊ दे, सॉरी, तू झोप. उगाच माझी चिडचिड झाली. आपण सकाळी यावर सविस्तर बोलू. मीही सुट्टी काढतो, तूही सुट्टी काढ. यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचं आहे, कारण तुझी झालेली अशी घुसमट मला बघवत नाही. मेघनाचे डोळे भरून आले होते. आपल्याला काही झालं तर नसेल ना, असं का होतंय याचं उत्तर तिला हवं होतं. मेघना महेशला म्हणाली, ठीक आहे, मी टाकते सुट्टी, बघू आपण काय ते. कारण मलाही हा चांगला चाललेला संसार आता गमवायचा नाही. आणि आपल्या या भांडणाचा अमेवरती परिणाम झाला तर ते आपल्याला खूप घातक ठरू शकतं. महेशला तिचं म्हणणं पटलं होतं. त्यानं लाईट ऑफ केले आणि दोघेही झोपले. मेघना नेहमीप्रमाणे उठली. तिनं सगळं आवरलं आणि आज ऑफिसला जायचं नसल्यामुळे फक्त अमेयच्या डब्याची तयारी केली. अमेय कॉलेजसाठी निघाला. अमेय गेल्यावरती मेघना आणि महेशनं बोलायचं ठरवलं, कारण त्याच्यासमोर हे विषय काढून दोघांनाही ऑकवर्ड फील होणार होतं. अमेय गेल्यावरती महेश मेघनाला म्हणाला, मेघना तयार हो, आपण एका गायनाकॉलॉजिस्टकडे जाणार आहोत. मेघनाला कळलेच नाही, हा असं का म्हणतोय, गायनाकॉलॉजिस्ट आणि आत्ता. मेघनाच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह महेशने ओळखले. महेश म्हणाला, काही काळजी करू नको, माझा मित्र एक गायनाकॉलॉजिस्ट आहे, आपण त्याच्याकडे जाऊ. मी त्याच्याशी हा प्रॉब्लेम सगळा डिस्कस केला आहे. त्यानं मला येऊन भेटायला सांगितलं, तुलाही सोबत आणायला सांगितलं. कदाचित यावर काही उपाय सांगेल यशवंत. मेघना अजूनही संभ्रमात होती, पण हे कुठेतरी थांबायला हवं, म्हणून मेघनाही तयार झाली. महेशनंही आवरलं आणि दोघे निघाले. साधारण 1 तासानं ते क्लिनिकला पोचले. घराजवळ जाता आले असते, पण मेघना किती मोकळेपणानं बोलू शकेल काय माहीत, म्हणून महेशनं मित्राकडे जायचं असं ठरवलं. 2-4 पेशंट नंतर मेघना आणि महेश आतमध्ये गेले. प्रशस्त असे नावाजलेले डॉक्टरचे क्लिनिक होते. पेशंटची वर्दळ होतीच. मेघना आणि महेशला पाहून डॉक्टरनं स्मितहास्य केलं. डॉक्टरांना पाहून महेश उत्साहामध्ये म्हणाला, हॅलो मित्रा, कसा आहेस, खूप दिवसांनी भेटताय. डॉक्टर म्हणाले, मी मस्त, काम चालू आहे, तू बोल कसा आहेस. ही माझी वाईफ मेघना. मेघना हा यशवंत. महेश म्हणाला. डॉक्टर म्हणाले, हॅलो मेघना, बसा, बोला, मग काय होतंय. महेश आणि मेघना बसले. मेघनाला खूप टेन्शन आलं होतं, ते तिच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होतं. निखिलनं पाण्याचा ग्लास पुढे करत मेघनाला म्हटलं, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी जरी डॉक्टर असलो तरी देखील आता एक मित्रच आहे. तशी मला थोडी माहिती दिली आहे महेशनं, पण तू सांगितलं तर उत्तमच. मेघनानं स्वतःला सावरलं. कपाळावर हात फिरवून तिनं निखिलकडे पाहिलं आणि म्हणाली,
डॉक्टर, मला काही समजतच नाही, असं का होतं? मला कधीही संवेदना होत नाहीत. उत्तेजन तर दूरच. त्यामुळे हा फार चिडचिड करतो. आता तर आमचं भांडणही झालं काल. मला एक मुलगा आहे, पण आमच्या भांडणामुळे त्याच्यावरती परिणाम होऊ नये इतकंच मला वाटतं. तुमच्याकडे यावर काही उपचार असल्यास सांगावं. डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिलं. मेघना अजूनही व्यवस्थितपणे बोलत नव्हती. त्यामुळे थोडं उघड उघड बोलायचं ठरवलं. डॉक्टर म्हणाले, महेश आणि मेघना, माझं बोलणं ऐका. वैवाहिक समस्यांचं मूळ असलेली लैंगिक समस्या एकसारखी वाटत असली तरी प्रत्येक केसेसमध्ये निदान हे वेगवेगळं असतं. काही केसेसमध्ये स्त्रीला संबंधाची इच्छा होत नाही. स्त्रियांना लैंगिक बाबतीत रुची नसते. त्यामुळे विवाहानंतर लग्न टिकवण्यासाठी रोजचा एक उपक्रम या नजरेनं त्या शारीरिक संबंधाकडे बघतात. लग्नानंतर नवऱ्याचं सुख, अपत्य प्राप्ती दोनच उद्दिष्ट शारीरिक संबंधाच्या बाबतीत त्यांच्या मनात असतात. आपलं शरीर दोन कार्यासाठी उपयोगात आणलं जातं. हाच त्यांच्या शारीरिक संबंधाच्या बाबतीत प्रमुख हेतू असतो. याउलट कामतृप्तीचा अभाव या समस्येमध्ये स्त्रीला लैंगिक इच्छा असं शारीरिक संबंधात रुचीही असते, पण या संबंधामुळे समाधान आणि तृप्ती त्यात नसते. कामतृप्ती होत नसल्यानं बऱ्याच स्त्रियांची लैंगिक संबंधातली रुची कमी होते. या दोन्ही समस्यांचं मूळ मानसिकतेमध्ये असतं. अजूनही आपल्या समाजात स्त्रियांना लहानपणापासूनच फार जपलं जातं. या अति काळजीमुळे लैंगिक संबंध हे फार वाईट असतात असा समज तयार होतो. त्यामुळे संबंधाबद्दल रुची नष्ट होणे आणि बऱ्याच वेळा मनात एक भीती तयार होते. लग्नानंतर अनिवार्य म्हणून स्त्रिया शारीरिक संबंधात भाग घेतात आणि यालाच फ्रिजिडिटी असे म्हणतात. या समस्येप्रमाणेच काही स्त्रियांना लहानपणापासूनच स्वतःला या अशा गोष्टींपासून अलिप्त ठेवण्याच्या मानसिकतेमुळे कामतृप्तीचा अभाव निर्माण होतो. त्यांच्या या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. या समस्येप्रमाणेच लैंगिक इच्छेची कमी असणं ही पण एक समस्या स्त्रियांमध्ये आढळते. ही पण एक समस्या मानसिक स्वरूपाची आहे. तर मला असं फक्त, मेघना, तुझ्या एका वाक्यावरनं काही कळणार नाही. तुम्हाला नेमका काय त्रास होतो? अगदी मनमोकळेपणानं होऊन सांगा. घाबरू नका. यशवंतनं महेशकडे पाहिलं. कळतंय का? हे बघ मेघना, हेच कारण असेल असं नाही. मी फक्त माहिती सांगितली. मी आता काही प्रश्न विचारेन, त्याचं नीट उत्तर द्या. मेघनानं मान हलवली. यशवंतनं विचारलं, तुमचं वय किती? लग्नाला किती वर्ष झालेत? शेवटची पाळी कधी आली होती? घरात कोण कोण असतं? त्रास कसला होतो का? पोट दुखणं, चक्कर येणं, थकवा? मेघना घाम पुसत म्हणाली, माझं वय 45 आहे. लग्नाला 21 वर्ष झाली. घरात आम्ही तिघेच असतो, मी, महेश आणि मुलगा. मेघना प्रश्नार्थक नजरेनं महेशकडे पाहत म्हणाली, बहुतेक 6 महिन्यापूर्वी. महेश आश्चर्यानं बघू लागला. डॉक्टरांच्या कपाळावरती आठ्या पडल्या होत्या. त्यानं मेघनाकडे बघितलं आणि म्हणाला, नक्की 6 महिने? आणि महेश, तुला याबाबत काहीच माहिती नाही? यालाच मेनोपॉज असे म्हणतात, म्हणजेच रजोनिवृत्ती. अरे सुशिक्षित तुम्ही याकडे दुर्लक्ष कसं केलं? निखिलचा असा प्रश्न योग्य होता. महेशला ही मेनोपॉज म्हणजे काय हे माहीत होतं, पण आपल्या बायकोची ती स्टेज यावी आणि आपल्याला माहीत नसावं याचं वाईट वाटत होतं. डॉक्टर, मेघना आणि महेश एकमेकांकडे बघत होते. मेघना म्हणाली, हो, बहुतेक असेल. या रोजच्या धावपळीत पाळी आली की नाही ही शंका माझ्या मनात आलीच नाही. काही वर्षांपूर्वी आम्ही फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं होतं. मग त्यानंतर पाळी चुकेल आणि प्रेग्नन्सी याचं टेन्शन मी सोडून दिलं होतं. महेश मध्येच म्हणाला, आणि मी पण. डॉक्टर म्हणाले, अरे ते ठीक असलं तरी पण आपण वयाच्या त्या उंबरठ्यावर आहोत आणि आपली पाळी येत नाही हे महत्वाचं असू नये. मग आता मला सांगाल का, अजून तुम्हाला काय त्रास होतो? मेघना थोडी अडखडत म्हणाली, लघवीमध्ये जळजळ होते, सारखी लघवी होते, हातपाय, सांधे, कंबर दुखतात, चक्कर येते, सगळ्यांचाच कंटाळा येतो. महेश तर कान देऊन ऐकत होता. हिला असं पण काहीतरी होत असेल याची कल्पनाही नव्हती त्याला. डॉक्टर म्हणाले, यालाच मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती असे म्हणतात. नॉर्मल आहे हे. मेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं पर्व आहे. या काळात वय वाढत असल्याची जाणीव मोठी झालेली व त्यामुळे आईकडे दुर्लक्ष करणारी किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली मुले, गर्क असणारा नवरा
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेनोपॉज व त्यामुळे होणारी शरीरातील हार्मोन्स बदल, या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्त्रियांवरती होत असतो. घाबरून जाण्याचं कारण नाही, पण स्वतःकडे लक्ष द्यायला हवे की नको? या वयातील स्त्रिया घरात इतक्या बिझी असतात की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो त्यांच्याकडे. मग चिडचिडेपणा, निस्तेजपणा, थकवा आणि वैवाहिक सुखावर होणारा परिणाम ओघानं आला. मेघना आणि महेशला हे म्हणणं पटत होतं. या सगळ्यात खरंच मेघना स्वतःला विसरून गेली होती. मेघना म्हणाली, "मग आता डॉक्टर?" डॉक्टर म्हणाले, "काही नाही, काळजी घ्यायची. फक्त पालेभाज्यांचं सेवन जास्तीत जास्त करा. भाज्या उकडून खा. खारट, गोड, आंबट पदार्थांचं सेवन शक्य तितकं कमी करा. फायबरयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा. व्यसनांपासून दूर राहा. कॅल्शियमयुक्त पदार्थ खा आणि गरज लागली तर मला फोन करा. कोणतेही औषध मला न विचारता घेऊ नका." इतकंच. मेघनाला आता हे सगळं ऐकून थोडं हायसं वाटलं. इतक्या दिवसांपासून मनावरचे दडपण कमी झालं होतं आणि दोघांच्या शंकांचंही निरसन झालं होतं. मेघनाने तरी पण न राहून पुन्हा एकदा डॉक्टरांना विचारलं, "म्हणजे मला काहीही झालेलं नाही, मी नॉर्मल आहे तर?" डॉक्टर हसतच म्हणाले, "हो नक्कीच. आणि पुन्हा काही त्रास झालाच तर कधीही क्लिनिकमध्ये ये, मग बघू आपण." महेशच्या पण चेहऱ्यावरती हास्य परत आलं होतं. महेश म्हणाला, "थँक्यू मित्रा, आता थोडंसं रिलॅक्स वाटत आहे." यशवंत म्हणाला, "नो नीड्स, इट्स माय प्लेजर. पण तिला समजून घे. तुझी सोबत हिला ह्या फेजमधनं बाहेर निघायला मदत करेल. आणि बाकी तर बायकांना खूप व्याप असतात रे. म्हणून आपण तरी समजून घेतलं पाहिजे ना. रोज ऑफिसमधनं घरी जाऊन सोफ्यावर बसून टीव्ही बघण्यापेक्षा एक फेरफटका आपणही किचनमध्ये टाकावा की. थोडी घरकामात मदत करावी." महेशला म्हणणं पटलं होतं. "यस बॉस, भेटू पुन्हा." आणि महेश व मेघनानंही आभार मानले आणि दोघेही पॉझिटिव्हिटी घेऊन क्लिनिकच्या बाहेर पडले. वयाची 40शी उलटल्यावरती हा होणारा सर्वसामान्य त्रास आहे. पण त्याला तुम्ही कशा पद्धतीने घेता हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण या फेजमधनं निघणं स्त्रियांसाठी खूप कठीण असतं. शरीरामध्ये होणारे बदल, हार्मोन्सचे असणारे बदल, होणारी चिडचिड, या सगळ्या गोष्टी फक्त कुटुंबाला आपली बायको, आई चिडचिड करत आहे असे वाटते. पण तिच्यात होणारे बदल, तिला होणारा त्रास हा फक्त तिलाच माहीत असतो, अजून कुणालाच नाही. म्हणून तिचा आदर करा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिला तुमच्या आधाराची, प्रेमाची, आपुलकीची गरज आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. ती तुमच्यासाठी नेहमीच सारं करत असते, पण यावेळी तुम्ही तिच्यासाठी काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. काहीतरी एक करण्यापेक्षा फक्त तिला सोबत आहोत असा विश्वास देणंही खूप काही आहे. तिला फक्त समजून घ्या.